वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला भरपूर साऱ्या कोथिंबीरीपासून मस्त असे वडे करून दाखवणार आहे। तर इथे मी बघा भरपूर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 वाटी डाळीचं पीठ टाकून घेणार आहे। तर इथे 1 वाटी हे ज्वारीचं पीठ देखील मी टाकून घेणार आहे। तुम्हाला घरी जर अवेलेबल असेल तर थोडंसं 2-3 चमचे तांदळाचं पीठ देखील इथे टाकून घेऊ शकतात। त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे ओवा टाकलेला आहे। थोडंसं असं धुकं आल्यासारखं वाटतंय ना, पण माझ्या कुकरचे शिट्टे होत आहेत त्यामुळे तसं होतंय। तर इथे मी हळद, तिखट आणि हिंग टाकून घेणार आहे। तर हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे आहेत। मी इथे ज्वारीच्या पिठासोबतच तांदूळ दळून आणलेले आहे, त्यामुळे मी वेगळं तांदळाचं पीठ यामध्ये टाकलेलं नाहीये। तर तुमच्याकडे नुसतं ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं वेगळं टाकू शकतात। तर अशा पद्धतीने बघा सर्व पीठ आणि कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर मी थोडं थोडं पाणी करून हे भिजवून घेणार आहे। तर रेसिपी साधी सोपीच आहे, एकदम साहित्य घरात अवेलेबल आहे आणि कोथिंबीर स्वस्त असल्यामुळे तुम्ही हे कोथिंबीर वडे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतात। आणि तेच बनवण्यासाठी मी कशा पद्धतीने हे केले आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने बघा हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित मळून घेणार आहे हे पीठ आणि एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व पीठ। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकूनच एकजीव करायचं आहे। आधी कोथिंबीरीमध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि जसं जसं थोडं थोडं पाणी लागेल तेवढं टाकायचं, एकदम पाणी टाकून द्यायचं नाहीये, नाहीतर तुमचं हे पीठ सगळं पातळ होऊन जाईल आणि मग त्याचे वडे तुम्हाला थापता येणार नाहीत। तर अशा पद्धतीने बघा सर्व सेट झाल्यानंतर इथे मी पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे यावरती आणि हे तेल टाकून मी हे पीठ परत एकदा एकजीव करणार आहे, व्यवस्थित छान मळून घेणार आहे। त्याला मळल्यानंतर बघा असा छोटासा गोळा काढायचा आहे आणि हे वडे थापताना थोडंसं हाताला तेल लावायचं आहे, कारण डाळीचं पीठ थोडं चिकट असतं। किंवा एखाद्या पॉलिथिनवरती देखील तुम्ही असे हे छोटे छोटे वडे थापून घेऊ शकतात। तर इथे बघा मी आधीच 2-3 केले होते आणि हा एक तुम्हाला थापून दाखवला आहे। तर अशाच पद्धतीने बघा मी ह्या सर्व पिठाचे वडे करून घेतलेले आहेत। तर इथे मी तुम्हाला दाखवते, हे बघा अशा पद्धतीने थापून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीचे वडे जे आहेत ना ते आम्ही नागपंचमीच्या दिवशी करतो। अशा पद्धतीने हे वडे करायचे आणि ते चाळणीवर वाफ येण्यासाठी ठेवायचे आणि वाफ आल्यानंतर त्याला छान फोडणी घालायची आणि तसे फोडणी करून आम्ही हे वडे नागपंचमीच्या दिवशी देवाला नैवेद्याला करत असतो। तर इथे बघा आज मी वाफवण्याची प्रोसेसच स्किप करून टाकलेली आहे, डायरेक्ट हे वडे मी इथे तळणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने जे हे वडे आहेत ते रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला देखील करू शकतात, कारण की यामध्ये मी कुठेही लसण वापरलेला नाहीये आणि झटपट होणारे हे वडे आहेत। तर तुम्ही भजे देखील करत असाल किंवा भज्यांसोबत हे कोथिंबीरीचे वडे देखील करू शकतात, त्यामुळे इथे हे झटपट होणारे असे वडे आहेत आणि चवीला देखील खूप छान लागतात। आतून सॉफ्ट असे आणि बाहेरून कुरकुरीत क्रंची असे तयार होतात। तर तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि हे छान हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। पूर्ण सेट होईपर्यंत हाय फ्लेम करायची आणि नंतर तुम्ही मीडियम फ्लेम केली तरी देखील चालेल। तर अशा पद्धतीने हे वडे मी इथे तळून घेणार आहे। तर तुम्हाला माझी पद्धत आवडली असल्यास चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि इतर मित्रमंडळींना माझी रेसिपी शेअर करा। तर इथे बघा हे पूर्ण आपले तळून झालेले आहे, 1-5 मिनिटांमध्ये हे वडे व्यवस्थित तळून होतात। तर अशा पद्धतीने मी हे सर्व पिठाचे वडे देखील इथे तळून घेतलेले आहे। तुम्हाला दाखवते बघा कलर किती छान आलेला आहे, गोल्डन ब्राऊन असा। तर हे बघा असे सर्व वडे तयार झालेले आहेत। तुम्ही हे नुसते देखील खाऊ शकतात किंवा एखाद्या चटणीमध्ये बुडवून देखील खाऊ शकतात। जर तुम्हाला केचप, पुदिना चटणी, शेंगदाणा खोबरा कोणतीही चटणी तुम्ही करू शकतात दह्यामध्ये कालवून आणि त्यासोबत हे वडे खाऊ शकतात। तर कसे वाटले तुम्हाला मी केलेले वडे ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि हे बघा एक वडा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते, तर इतका छान आतून मस्त झालेला आहे। हे बघा आतून सॉफ्ट असा आणि बाहेरून कुरकुरीत असा वडा तयार झालेला आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा। थँक्यू, धन्यवाद।